आता इंस्टाग्रामवर मॉनिटायझेशन हा शब्द ऐकल्यावर 50% लोक कन्फ्यूज होतात की इंस्टाग्रामवर मॉनिटायझेशन असते की नसते. काय नुसते इंस्टाग्रामवर रील अपलोड केले जातात आणि रील बघितल्या जातात, इथंच 50% लोक कन्फ्यूज होतात. आता लोकांना इंस्टाग्राम मॉनिटायझेशन बद्दल माहित असतंय, खरं त्याला इनेबल कसं करायचं असते तेच माहित नसतंय. आता मॉनिटायझेशनचा क्रायटेरिया काय असतोय आणि मॉनिटायझेशनला अप्लाय कसं करायचं असते तेच माहित नसतंय आणि मॉनिटायझेशन काम काय करते ते पण माहित नसतंय. आता इंस्टाग्राम चॅनल मॉनिटायझेशन करायला किती सोपं येते या व्हिडिओत तुम्हाला समजेल मित्रांनो. आता सगळ्यात पहिला तर बघून घेऊया की इंस्टाग्रामवर किती प्रकारचं मॉनिटायझेशन आहे, म्हणजेच किती प्रकारचं टूल आहे. आता इंस्टाग्रामवर मॉनिटायझेशनचा प्रकार तर 5 आहेत. त्यातला महत्त्वाचा प्रकार म्हणजे गिफ्ट आणि बिझनेसचा आहे. आता इंस्टाग्राम मॉनिटायझेशन मध्ये हे 2 प्रकारचे टूल तुम्हाला महत्त्वाचं बघायला मिळतात. आता या 2 टूलवर तर मिळवणारी तर ढीग मिळवल्यात आणि एक जण इनेबल करून ठेवल्यात, तर त्यांना कसं अप्लाय करायचं तेच माहित नाही आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तेच बघायचं आहे, त्याला प्रॉपर मध्ये इनेबल कसं करायचं आणि त्याचा यूज काय असतो ते. तर चला आता कोणता देखील न वेळ वाया घालता या व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिला तर इंस्टाग्राम मॉनिटायझेशन करायच्या अगोदर सगळ्यात पहिला तर हे 4 पॉईंट बघून घेऊया. पॉईंट 1, सगळ्यात पहिला तर इंस्टाग्राम उघडायचं आहे, 3 डॉट वर क्लिक करायचं आहे आणि जरावच खाली स्क्रोल केल्यावर मेसेज आणि स्टोरी रिप्लायचा ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करा आणि तुमच्या सगळ्या सेटिंगला एव्हरीवन करून घ्या. आणि असं सेम माझ्यासारखी सेटिंग तुम्हाला ठेवायची आहे. आणि या सगळ्या सेटिंगचा फायदा तुम्हाला चॅनल ग्रोथ मध्ये होणार आहे, त्याशिवाय तुमचं चॅनल मॉनिटाईज होणार नाही. मग त्यानंतर तुम्हाला भरतीसाठी यायचं आहे आणि एडिटच्या ऑप्शनवर टॅप करायचा आहे आणि तुमच्या जर पेजचा प्रोफेशनल डॅशबोर्ड नसेल तर ऑन करून घ्या आणि खाली कॅटेगरी मध्ये जावा आणि तुमच्या व्हिडिओच्या रिलेटेड एक प्रॉपर मध्ये कॅटेगरी निवडून घ्या. आता मी तरी इथे डिजिटल क्रिएटर केलोय, तुम्ही तुमच्यानुसार करू शकता. आता प्रोफेशनल डॅशबोर्ड जर तुम्हाला ऑन करायला येत नसेल तर युट्यूबवर तुम्हाला ढीक प्रकारचे व्हिडिओ बघायला मिळतील, ते तुम्ही बघून करू शकता. त्यानंतर तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन 3 डॉट वर क्लिक करायचं आहे आणि क्रिएटर टूल्स आणि कंट्रोलवर टॅप करायचं आहे आणि मग तिथे तुम्हाला मॉनिटायझेशनचा ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करायचा आहे आणि पे आउट डिटेल्स वर टॅप करायचा आहे. आता इथे तुम्हाला टूल बघायला मिळतात, त्यातला माझा 4 टूल इनेबल झाल्यात, तुम्ही तुमच्या आयडीवर बघू शकता. त्यानंतर तुम्हाला सेटअप पे आउट अकाउंटवर टॅप करायचा आहे. मग तिथे तुम्हाला अशा प्रकारचे एक पेज दिसत, तिथं फर्स्ट नेम, लास्ट नेम आणि बर्थ डेट आणि कंट्री असं सिलेक्ट करायचं आहे. नेक्स्ट वर टॅप करायचा आहे. मग त्यानंतर तुम्ही आणि परत कंट्री सिलेक्ट करून घ्या. मग त्यानंतर तुम्हाला बिझनेस टाईपचा ऑप्शन दिसत असेल त्यावर टॅप करायचा आहे. मग त्यानंतर तुम्हाला 1 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि नेक्स्ट ऑप्शनवर टॅप करायचा आहे. मग त्यानंतर मी जसं सुरुवातीला डिटेल्स भरलोय तसं भरून घ्या. मग त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला प्रायमरी ऍड्रेस सिलेक्ट करायचा आहे, मग सिटी सिलेक्ट करायचा आहे, कंट्री सिलेक्ट करायचा आहे, पिन कोड सिलेक्ट करायचा आहे, फोन नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि ईमेल देखील सिलेक्ट करायचा आहे. आणि ईमेलच्या खाली तुम्ही तुमचा पॅन नंबर देखील सिलेक्ट करायचा आहे. आणि खाली VAT आणि GST चा ब्लॉक तुम्हाला भरायचा नाही आहे. खाली बॉक्स मध्ये टिक करा आणि नेक्स्ट ऑप्शन टिक केल्यावर अशा प्रकारचा एक ऑप्शन दिसेल. आता पेमेंट तुम्हाला बँक ट्रान्सफर करायचं असलं तर बँक ट्रान्सफरच्या ऑप्शनवर टॅप करायचा आहे. आता बँक कंट्रीतून तुम्हाला इंडियाच ठेवायची आहे. मग त्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला IFSC कोड आणि बँक अकाउंट नंबर सिलेक्ट करायचा आहे आणि खाली लिंकच्या ऑप्शनवर टॅप करायचा आहे. आणि जर तुम्हाला मॉनिटायझेशनचा ऑप्शन जर दिसत नसेल तर प्रोफेशनल डॅशबोर्ड ऑन करून तुम्हाला रील टाकत राहायचं आहे, एक ना एक दिवस तुम्हाला दिसूनच येईल. तर या इंस्टाग्राम चॅनल मॉनिटायझेशनच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय देखील प्रॉब्लेम असेल तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट देखील करून सांगू शकता. आणि हा या व्हिडिओचा टॉपिक जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशा व्हिडिओसाठी आपल्या पेजचं बेल आयकन देखील दाबू शकता. चला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है.